मी अभिजित गोरे, अकोले. तर तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, अकोले क्षेत्रात माझी शेती असून श्री संदीप ढमढेरे सरांच्या मार्गदर्शनाखाली मी ह्या मिरचीची लागवड केलेली होती फेब्रुवारीमध्ये. तर ह्या फेब्रुवारीमध्ये लागवड केल्यानंतर आजपर्यंत माझा माल आणि ही निघण्याचं प्रमाण एकदम अगदी चांगल्या पद्धतीचं झालेलं असून तरी बी आज ही मधल्या पावसामुळे बाग मिरचीची रोपं पूर्ण कोलमडली होती. पुन्हा आहे असं सरांच्या मार्गदर्शनाखाली औषधं खते काय देऊन डोस देऊन त्यांचं जे सांगितलेलं पूर्ण करून त्याचा आज मी तिला मी रोज नाही म्हटलं तरी एक 500 किलो माल त्याचा अर्धा एकरामध्ये तोडतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे काही टेम्परेचर होतं 41-42 टेम्परेचरमध्ये सुद्धा आपल्याला हा जो शेंडा वगैरे जो कसा वाटतो सगळ्यात महत्त्वाचं कुठंच म्हणजे काही हे नाही आणि तेजगी तीच आहे. ओके, माल आहे ह्या क्वालिटीमध्ये निघतोय. मार्केटमध्ये त्याचा रेट कमी जास्त होऊ शकतो. आता रेट काय भेटतो साधारणपणे? साधारण 40-45 रुपये किलो माल रेट भेटतोय हां. आणि लोकल मार्केटलाच आपल्या बारामतीला वगैरे जातो. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे मी स्वतः या ठिकाणी बोलतोय ढमढेरे संदीप, कारण की ह्या प्लॉटला मी 20 दिवसांनी व्हिजिट केलेली आहे. मला जे लागणारी पेस्टिसाइड असतील, फंजीसाइड असतील किंवा इतर खतांचं नियोजन असेल हे मी काही वेळेस हा प्लॉट माझा 100% ऑफलाईनचा आहे, पण मी कधी कधी ऑनलाईन पण यांना कन्सल्टिंग किंवा आपलं जे काही गायडन्स असते ते करतो. त्याचा सांगण्याचा उद्देश असाच की या ठिकाणी स्वतः त्यांनी सुद्धा सांगितलं की अशी ही क्वालिटी आपल्याला मिळालेली आहे किंवा झाडांचा हा फ्रेशनेसपणा किंवा बोकडलेलं प्रमाण वगैरे अजिबात नाही आहे. कारण शेतकऱ्यांचा कन्सेप्ट असा आहे की बाबा प्लॉट पाहिला पाहिजे, पण कदाचित काही अडचणी आल्या तर 8-10 दिवस 15 दिवस जरी नाही पाहिला, आज 20 दिवसानंतर प्लॉट पाहिलेला आहे. आणि ह्या जी स्टेज आहे आज 40च्या आसपास टेम्परेचर असताना सुद्धा शेंडे वगैरे तुमचे फ्रेश आहेत. नंतर तुम्हाला ही जी माल आहे तर ही आता पिकलेली मिरची आहे, ही तोडण्याचं काम त्यांचं चालू आहे. थोडंसं लेट झालेलं तोडण्याचं. तर उरकत नाही सर, तर काय करणार? त्यांचं उरकतच नाही, म्हणजे ती मिरची लाल झाली त्याची. आणि हे दाखवण्याचा उद्देश असा की काही शेतकऱ्यांना वाटतं की 4 दिवसाला व्हिजिट द्यावी किंवा 10 दिवसाला, पण तो कन्सेप्ट नाहीये. प्रॉपरली तुमचं जर शेड्यूल जर व्यवस्थित असेल तर 20 दिवसापर्यंत सुद्धा ह्या प्लॉटला काय होत नाही हे दाखवण्यासाठीचा हा खरा सगळ्यात महत्त्वाचा आपला व्हिडिओ आहे. कारण त्यांनी त्यांचा जे काही अनुभव आहे मिरची पिकातला तर तो सांगितलेला आहे. त्यांचं बोर पिकामधलं पण आहे तर ते पण दाखवलेलं होतं. मला पहिला व्हिडिओ आहे, हा दुसरा बनवला आहे. त्याचं कारण की बाबा हे मिरची पिका आपण जे नियोजन ठेवलं होतं किंवा आहे आजच्या कंडिशनला हे असं आहे. आणि ही बुंदा वगैरे जो म्हणतो आपण तो असा बनलेला आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी बाकीचे जे काही प्रॉब्लेम असतात तर ते या प्लॉटमध्ये नाहीत. भुरी डावणीचा जो अटॅक असतो तो हा ठिकाण आपण 100% कंट्रोलिंग ठेवण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणं कमीत कमी आवश्यक असणाऱ्या बुरशीनाशक कीटकनाशकांचा स्प्रे आणि त्याही पलीकडे जाऊन मानवी आरोग्यावर परिणाम करणारे म्हणजे रेट अँगल मधली कोणतीही कीटकनाशके किंवा बुरशीनाशके वापरली जात नाहीयेत. कारण सगळ्यात महत्त्वाचं त्यांना सुद्धा सांगू शकता की बाबा ते स्वतः या ठिकाणचं जे काही मिरची असते ते रेग्युलर त्यांना वापरतात दैनंदिन आहारामध्ये. कारण हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला मानवी आरोग्यावरती परिणाम होणार नाही, नंतर पर्यावरण पूरक आणि सगळ्यात महत्त्वाचं जमिनीचं आरोग्य चांगलं राहील. हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जर या तिन्ही गोष्टींचा ताळमेळ केला तर शेतीमधून तुम्हाला अपेक्षित उत्पन्न आणि जास्त दिवस प्लॉट चालवता येतात. हेच या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश होता. एकच मिनिट, ही जी मिरची आहे ही अशा पद्धतीनं आता आहे. ही नवीन सेटिंग वगैरे जे म्हणतो आपण तर ही पहा फुलं वगैरे आहेत ह्या स्टेजमध्ये आत्ताची कंडिशन. कारण थोडंसं सनबर्निंग वगैरे तुम्हाला जाणवल, कारण आता टेम्परेचर 40-41च्या पुढे जाते आणि पूर्णपणे हा फेब्रुवारीचा प्लॉट आहे. तर अशा पद्धतीनं आपण या पिकांमध्ये मार्गदर्शन करत आहोत आणि हे रिझल्ट हे तुमच्या समोर. सगळ्यात महत्त्वाचं. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.